नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गुढीपाडवा स्पेशल एक छान असा गोडाचा पदार्थ करणार आहोत. गुढीपाडव्याला पुरणपोळी केली जाते किंवा मग महाराष्ट्रीयन थाळी केली जाते, ज्यामध्ये एखादा असा हा गोडाचा पदार्थ असतो. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये बासुंदी, श्रीखंड किंवा आमरस, आता नवीन आंबे येतात आणि आमरस सुद्धा बनवला जातो. पण त्याच महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्ही हा सुद्धा पदार्थ आवर्जून बनवू शकता. तर आज आपण बनवतोय हे इतकं दाटसरपणा असलेलं क्रीमी, सुमधुर आणि पौष्टिक मिक्स फ्रूट कस्टर्ड. करायला खूप सोपं, तितकंच खायला टेस्टी असं ही फ्रूट कस्टर्ड लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे असं मिक्स फ्रूट कस्टर्ड सगळ्यांनाच आवडतं आणि जर आपण हे घरी बनवलं तर त्याचा आनंद खूप जास्त असतो. सेम जसं मार्केटमध्ये मिळतं ना त्याच चवीचं, तसंच दाटसर असलेलं, अजिबात चवीमध्ये फरक न पडणारं हे फ्रूट कस्टर्ड आपण घरच्या घरी सुद्धा अगदी झटपट बनवू शकतो. आणि त्यासाठीच अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं आपल्याला कस्टर्ड बनवण्यासाठी लागणार आहे दूध. तर इथेही मी म्हशीचं फुल फॅटचं 1 लिटर होईल इतकं हे दूध घेतलेलं आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. याऐवजी तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता. तर हे अगदी घट्ट असं हे म्हशीचं दूध आहे. ह्यातील ना 2 पळ्या होतील इतकं हे दूध मी बाजूला वाटीमध्ये काढून घेणार आहे. आता हे उरलेलं दूध आपण गॅसवरती उकळायला ठेवूया. वाटीमध्ये घेतलेलं दूध आहे, यामध्ये आता आपण कस्टर्ड पावडर घालणार आहोत. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता. तर इथे 1 लिटर दुधासाठी आपल्याला 4 चमचे इतकी कस्टर्ड पावडर लागणार आहे. सुरुवातीला मी 2 चमचे दुधामध्ये पावडर घालून घेतली, व्यवस्थित ती मिक्स करून घेतली आणि नंतर आपण यामध्ये उरलेले 2 चमचे कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. हे आपण थंड दुधामध्येच घालून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या किंवा गाठी बनत नाहीत. आणि जर आपण हे उकळत्या दुधामध्ये अशीच जर पावडर घातली ना तर याच्या गाठी होऊ शकतात. तर इथं आपण ही कस्टर्ड पावडरची पेस्ट केली. आता ह्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्सचे 4 थेंब घालत आहे. ह्याने सुद्धा ह्या कस्टर्डला खूप छान अशी टेस्ट येते. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता हे दूध उकळायला ठेवलं होतं, ह्याच्यावरती साय धरायला लागली की आपण ही साय आहे ह्या दुधामध्येच अशी मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे ना दूध चांगलं क्रीमी होतं. तर इथे बघा अगदी साय संपूर्ण यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण हे दूध मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं असंच उकळायला ठेवणार आहे. त्यामुळे दुधाला ना चांगला दाटसरपणा असा येतो आणि दूध जितकं चांगलं उकळलं जाईल त्यामधील पाण्याचा अंश निघून जातो आणि दूध अगदी चांगलं दाटसर होतं आणि त्याची चव आहे ना ती खूप छान लागते. तर इथं साधारण 5 मिनिटं मी हे दूध चांगलं असंच उकळून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी ना दुधाला दाटसरपणा आलेला आहे. तर आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर साखर सुद्धा ना अगदी प्रमाणानं घातली पाहिजे, कारण आपण यामध्ये नंतर फळं वापरणार आहोत आणि फळं गोड असतात, तर त्या बेतानेच आपण यामध्ये साखर वापरायची आहे. तर इथे 1 लिटर दुधासाठी मी 150 ग्रॅम होईल इतकी साखर वापरणार आहे आणि वाटीने म्हणाल तर 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण जास्त ठेवू नका कारण मग ते खूपच गोड होईल. तर इथे सगळी साखर घालून घेतली आणि पुन्हा एकदा आपण ही साखर ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता साखर विरघळेपर्यंत आपण हे दूध असं सतत हलवून घ्यायचं. पूर्णपणे साखर विरघळली. आता जे आपण कस्टर्डचं दूध करून ठेवलं होतं ते बघा, तळाशी ना हे कस्टर्ड असं चिकटून बसतं वाटीला आणि वरती वरती दूध राहतं. तर त्यासाठी हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपण दुधामध्ये हे कस्टर्ड घालून घेणार आहोत, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात. तर त्यासाठी पूर्णपणे हे कस्टर्ड दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे उकळत्या दुधामध्ये हे कस्टर्ड वापरणार आहोत. गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे आणि आता बघा अगदी थोडंसं कस्टर्ड पेस्ट घातली आणि एका हाताने पळीने आपण हे दूध व्यवस्थित असं हलवत राहणार आहोत, म्हणजे हे तळाशी चिकटणार नाही आणि याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर सगळी कस्टर्ड पेस्ट मी यामध्ये घालून घेतली आणि ही वाटी आहे आपण व्यवस्थित अशी नितळून घ्यायची आहे थोडंसं दूध घालून. आणि आता एकसारखं आपल्याला हे दूध आहे किंवा हे कस्टर्ड आहे ना हे एकसारखं असं हलवायचं आहे. पटकन ह्याला ना दाटसरपणा यायला सुरुवात होते. गॅसचा फ्लेम मी अजूनही मीडियम केलेला आहे, कारण जी कस्टर्ड पावडर आपण घातली होती ना ती व्यवस्थित ह्या दुधामध्ये शिजू द्यायची आहे, म्हणजे त्याची चव छान उतरते.
आता इथे बघा अगदी परफेक्ट असा दाटसरपणा इथे कस्टर्डला आलेला आहे. याच्यापेक्षा आपण दाटसर हे अजून शिजवणार नाही आहोत, कारण ज्या वेळेला हे गार होतं तर त्यावेळेला ते अजून दाटसर होतं. आणि इथे तुम्ही पळी बघू शकता, अगदी व्यवस्थित कस्टर्डने कोट झालेली आहे. आणि जर आपल्याला ओळखायचं असेल तर ते कसं ओळखायचं, इथून मधून अशी बोटाने रेष ओढली ना तर अजिबात कस्टर्ड हे खालीवर असं पडत नाहीये. हे बघा, तर ह्याचा अर्थ हे कस्टर्ड आहे ना अगदी परफेक्ट झालेलं आहे. ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आपण हे गार करून घेणार आहोत. अगदी परफेक्ट असा दाटसरपणा आलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पातळही ठेवू नका किंवा मग ह्याच्यापेक्षा जास्त दाटसरही करू नका. तर इथे हे कस्टर्ड मी रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता अजून त्याला चांगला दाटसरपणा यायला लागलेला आहे. आता महत्त्वाचं काय, ह्या स्टेजला तुम्ही हे भांडं असंच फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि ज्या वेळेला तुम्ही फ्रूट कस्टर्ड खाणार असाल तर त्यावेळेला तुम्ही बारीक चिरलेले फ्रूट यामध्ये घालू शकता. तर काही लोकांना यामध्ये फळं घालून खायला आवडत नाही, तर इथे फळांऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा करून वापरू शकता, तेही छान लागतात. तर इथे मी वापरणार आहे बारीक कट केलेली फळं. तर इथं सफरचंदाचा मी वापर केलेला आहे. सफरचंद अगदी सालीसोबतच बारीक कट करून घेतलं. द्राक्षे सुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहेत. तुम्हाला कोणती फळं आवडतात ना ती तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी थोडं डाळिंब वापरलेलं आहे आणि चिकूचे काप वापरलेले आहेत. यामध्ये तुम्ही काळी द्राक्ष असतात ते वापरू शकता, केळी वापरू शकता. तुम्हाला कोणतं फळं आवडतात ना ती फळं तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता हे मी 3 ते 4 तासासाठी असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि हे बघा अगदी 3 ते 4 तासामध्ये हे चांगलं सेट होतं आणि ह्याला अजून दाटसरपणा येतो. कारण आपण हे लगेचच खायला घेणार असतो, तर त्यामुळेच मी आधी ह्याच्यामध्ये फळं घातली आणि मग हे फ्रीजमध्ये ठेवलं. तुम्ही ज्या वेळेला खाणार असाल त्यावेळेला सुद्धा ह्यामध्ये फळं घालू शकता. फक्त कस्टर्ड आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं. तर इथे तुम्ही कस्टर्ड पाहू शकताय, अगदी ह्याला खूप छान दाटसरपणा आलेला आहे आणि क्रीमी असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. अगदी गारेगार. ह्या उन्हाळ्यामध्ये किंवा ह्या पाडव्याला तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड नक्की ट्राय करा. खूप छान ह्याची चव आहे. आपण यामध्ये फळांचा वापर केलेला आहे त्यामुळे ते तितकंच पौष्टिक आहे. आणि तुम्ही पळीवरून ओळखू शकाल की याला किती चांगला दाटसरपणा आलेला आहे आणि अगदी क्रीमी असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड बनून तयार झालेलं आहे. लहान मुलांना फळं खायला काहीशी आवडत नाहीत, पण असं जर काही आपण करून दिलं ना तर अगदी आवडीने खातील. बरं, ह्या इतक्या प्रमाणामध्ये अगदी 7 ते 8 लोकांना पुरेल इतकं हे फ्रूट कस्टर्ड बनून तयार होतं. इथं सांगितलेलं हे दुधाचं प्रमाण किंवा कस्टर्ड पावडरचं प्रमाण, साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि आपण जी कृती केलेली आहे ती सुद्धा अगदी परफेक्ट असल्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये इतकं छान हे फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी बनवू शकाल. तुम्ही बनवलेलं फ्रूट कस्टर्ड कसं झालं होतं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. वरून गार्निशिंगसाठी डाळिंब आणि ही द्राक्षे वापरलेले आहेत. खूप छान इथं आपलं हे फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी छान पद्धतीनं बनवून तयार होतं. फक्त ह्यामध्ये फळं वापरताना त्या फळांना पाणी न सुटणारी फळं वापरा. म्हणजे संत्री किंवा मोसंबी, कलिंगड असेल तर ह्या फळांना पाणी सुटतं, तर ही फळं ह्यामध्ये वापरू नका, नाहीतर मग हे खूप असं पातळसर होईल. तुम्हाला आजची आपली ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.